नमस्ते, मी आरती घेऊन आली आहे तुमच्यासाठी आज तीर्थवंदना करण्यासाठी जाताना काय काय गोष्टी आपल्याला लागतील शेवटपर्यंत नक्की बघा. 100% आज मी तुम्हाला सगळ्यात जास्त समेत शिखरजीला जाताना लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची यादी देणार आहे. आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज. चला, इम्पॉर्टंट गोष्टींमध्ये काय लागणार आहे तर कॅश आणि ATM. कॅश 100% जवळ ठेवा. ऑनलाईन पेमेंट चालतं, पण प्रत्येकाच्या मोबाईलला तिकडे रेंज येईल याची काहीही गॅरंटी नाही. नक्की ठेवा आणि सुट्टे पैसे ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही जर ट्रेनने जाताय तर ट्रेन तिकीट्स लागतील. आधार कार्ड, लायसन्स और पॅन कार्ड नक्की लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लॉक फॉर द रूम. हे बघा, तसं घनघणीत आपापलं लॉक घेऊन जायचं तिकडे जाताना. एक लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिखरजी यात्रेत म्हणजे ही बॅटरी. ही अशी बॅटरी घ्या जी चार्जिंगवरची आहे किंवा सेलवरची आहे. त्याच्यानंतर मेडिसिन्स 100% घेऊन जावा स्वतः बरोबर. त्याच्यामध्ये पण थर्मामीटर, पेन किलर, मूव स्प्रे, कोल्ड अँड कॉफ फीवरवरती जे काही औषध असेल, डायरिया, पोट बिघडण्याची शक्यता असू शकते, ऑट्रिविन, विक्स. नेसेसरी मेडिसिन्स म्हणजे काय तर तुम्हाला काही BP, शुगर, तुम्हाला जर डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेल्या ज्या काही मेडिसिन्स असतील त्या घ्या. त्याच्यानंतर लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल घेताय तर त्याचा चार्जर घ्यायला पाहिजे. वॉच, जर तुमचं स्मार्ट वॉच असेल तर वॉच घेत असाल तर त्याचा चार्जर तुम्हाला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची ती अशी हा असा एक्सटेन्शन बॉक्स तुम्हाला लागणार आहे. लाईट तिथे खूप जातात, त्यामुळं पटकन जेव्हा पण लाईट येते मग तुमचे सगळ्यांचे फोन एका वेळी चार्ज होतील. न विसरता हे घेऊन जावा. ज्यावेळी वापराल तेव्हा माझी आठवण काढा. त्याला हेडफोन्स लागतील जर तुम्ही ट्रेननी प्रवास करताय. आता तुम्ही ट्रिपला चाललाय याचा अर्थ तुम्ही कोणत्या प्रकारची बॅग घेऊन जाऊ बाबा. सगळ्यात महत्वाचं जी सूटकेस असते जी दोन्हीकडे ओपन होते ती बॅग घेऊन जायची नाही. त्या धर्मशाळेच्या रूम या छोट्या असतात आणि रूम्स छोट्या असल्या कारणाने ती बॅग ओपन करण्या एवढी स्पेसच नसते. तुम्ही एका रूम मध्ये राहणार 4-5 जण, तुमच्या प्रत्येकाच्या 2-2 बॅग असणार आणि ती बॅग ओपन करून त्यातून सामान घेणे सगळ्यात कठीण गोष्ट जर काय असेल तर ही आहे. त्यामुळं तशी बॅग घेऊन जायची नाही. जर तुमच्याकडे अशी ट्रेकिंगची किंवा अशी मोठी सॅक जर असेल, मी तुम्हाला अशा प्रकारची काही लिंक मिळाली तरी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. या प्रकारची मोठी बॅग असते, त्याच्यामध्ये 8 ते 10 दिवसाचं एक माणसाचं सामान व्यवस्थित बसतं, अगदी व्यवस्थित. ही अशी बॅग मिळाली तर अशी सॅक घेऊन जायचा प्रयत्न करा. जेवढं काही ओझं सामान तुम्हाला पाठीवरती घेता येईल तेवढा घ्यायचा प्रयत्न करा. जी बॅग कमी जागेत खूप सामान घेऊन जाऊ शकेल अशी बॅग तुम्ही घेऊन जायचा प्रयत्न करा. स्टीलची वॉटर बॉटल सांभाळायला लागेल ही नक्की गोष्ट आहे 100%. पण थंडी खूप असते, खूप म्हणजे खूप जास्त थंडी असते आणि तुम्ही इतक्या थंडीमध्ये तिथलं थंड पाणी पिऊ शकत नाही. त्यामुळं तुम्ही गरम पाणी प्यायचा प्रयत्न जास्त करा जर तुम्ही थंडीच्या दिवसात म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये जर तुम्ही शिखरजीला जायचा प्लॅन करत असाल तर. त्याच्यानंतर ग्लास और थर्मस लागणार आहेत. न्यूजपेपर, टिश्यू पेपर लागणार आहेत. पेपर प्लेट्स ॲज यू नो. त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा कापड घेऊन जावं जे घाण करता येईल. म्हणजे आपल्याला काही पाणी सांडलं, काहीही लहान मुलांनी काही घाण केली किंवा आपल्याकडून सुद्धा काही सांडलं पटकन तर ते पटकन पुसून घेता येईल आपल्याला. आणि सगळ्या माझ्यासारख्या लोकांसाठी डायरी आणि पेन. आता टॉयलेटरीजमध्ये लागणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या, जी गोष्ट आपण कायम विसरून जातो. टूथब्रश, टूथपेस्ट, ऑफकोर्स सोप, बॉडी आंघोळीसाठीचं साबण, बॉडी वॉश जे काही तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते, कपड्यांसाठी लागणारा पावडर किंवा साबण छोटासा घेऊ शकता. त्याच्यानंतर शॅम्पू अँड कंडिशनर छोट्या छोट्या पॅकेट्स मिळतात तेच घ्यायचा प्रयत्न करा, मोठ्या बॉटल्स घेऊन जाऊ नका. मॉइश्चरायझर 1001% लागणार आहे, खूप थंडी असते. जेव्हा सॅनिटायझर तुम्हाला प्रवासात लागेल, बाकी ठिकाणी लागेल. मेन्ससाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेविंग किट. आपल्याला बाकी एवढी छोटीशी ही शेविंग किटचा हा फोम येतो किंवा ट्यूब येते ते, तुम्हाला लागणारा ब्रश,
शेविंग ब्लेड हे असं एक छोट्याशा पॅकेटमध्ये तुम्ही अशा पॅकेटमध्ये वेगळंच घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर लागणार आहे कंगवा. ओके, कंगवा केसांना लावण्यासाठी छोटी तेलाची छोटी बॉटल, सेफ्टी पिन्स घेऊन जावा. आणि आता तुम्ही म्हणाल की काय सांगते, सुई दोरा घेऊन जायचा आहे आपल्याला. सुई दोरा, तर तुम्ही म्हणाल सुई दोरा कशाला लागेल? 100% काही ना काहीतरी फाटतं, बॅगच तुटली, चप्पलच तुटलं, काही बटनच तुटलं, ब्लाऊजचं हुकच तुटलं, एक नाही 1000 गोष्टी तुटतात. तुम्ही तुमचा सुई दोरा सोबत ठेवा. असे सुई आणि दोरा एवढीशी गोष्ट घेऊन जायला काही अवघड नाही, पण तिथे अचानक मिळणार नाही. हेअर क्लिप्स, हेअर बँड्स असे घेऊन जावा. जे हे बघा, हे असे वेट टिश्यूज पण तुम्ही घेऊन जावा. लागणार आहे लिप बाम, स्क्रीन तुमची इच्छा आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही नायलॉनची वायर. तुम्ही म्हणाल ही कशाला लागेल? ही नायलॉनची वायर तुम्हाला किती ठिकाणी लागेल मी सांगते. तिकडे गेल्यानंतर कपडे वाळत घालण्यासाठी काहीही सोय नसते. ही नायलॉनची वायर या डांबापासून त्या डांबापर्यंत बांधायची आणि आपले कपडे वाळत घालायचे. लहान मुलं जर तुमच्या बरोबर ट्रेनमध्ये प्रवास करत असतील तर लहान मुलांना सगळ्यात वरच्या कंपार्टमेंटमध्ये, खाली झोपायला जागा असेल तर वेल अँड गुड, नसेल तर सगळ्यात वरच्या कंपार्टमेंट ज्या असतात ट्रेनमध्ये तिथं लहान मुलांना झोपवा. आणि त्या ज्या 2 पट्ट्या असतात त्या 2 पट्ट्यांना ही वायर अशी झिगझॅग बांधून घ्यायची आणि याच्यामधून एक बेडशीट घालायचं. सिंपल. मुलं पडणार नाही त्याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देते, कारण मी हे खूप वेळा, इट्स व्हेरी ट्राईड अँड टेस्टेड मेथड. खूप ओझं काही घेऊन जावं लागत नाही. ही एक वायर आणि तिथलं ट्रेनमधलं एक बेडशीट तुम्हाला मोर दॅन इनफ आहे. ही तुम्हाला वायर लागणार आहे. न विसरता ही वायर घेऊन जावा. ही अशी पॉवर बँक, ही माझ्या मुलीने घाण केली आहे समजून घ्या. अशी पॉवर बँक घेऊन जावा. नंतर आता आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे कपडे. आता तुम्ही म्हणाल की हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या सांगितल्यात आणि कपडे का शेवटी ठेवलेस? कारण कपडे हे सगळ्या प्रकारचे कपडे तिकडे मिळतात. साडी, रेडीमेड ब्लाऊज, ड्रेसेस, लेगिन्स, लहान मुलांचे सगळे कपडे, डायपर्स, स्वेटर्स, इनरवेअर्स, तुम्ही काही मागा तिकडे कपडे मिळतात. 100% मिळतात. त्यामुळे तुम्ही कपड्यांमधील काही वस्तू विसरून गेलात तर काहीही फरक पडणार नाही. टॉवेल बिवेल तुम्हाला सगळं मिळतं तिकडे, काही मिळत नाही असं नाही. बाकी तुम्हाला जे पण कम्फर्टेबल काहीही कपडे असतील ते घेऊन जावा, जे आपल्या तीर्थक्षेत्रांवरची गरिमा राखून ठेवतील. स्कार्फ, विंटर कॅप, हँड ग्लोव्ज, त्याच्यानंतर एक शॉल, थर्मल्स, जर तुम्हाला इनरवेअर्स, नॅपकिन, टॉवेल अँड हँडकरचिप्स, हे सगळे कपडे तुम्हाला घेऊन जायचे. जर तुम्हाला वरती चढताना तिकडे तुम्हाला नी कॅप आणि हे मिळून जाईल, काय तुम्हाला टोसाठी घालायचं जे असतं ते 100% मिळेल. पण जर तुम्ही अशा प्रकारचं इथूनच विकत घेऊन गेलात तर याला सपोर्ट खूप चांगला असतो. हे खूप मोठे असतात. आणि आता तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे पूजा साहित्य. पूजा साहित्यामध्ये तांदूळ, खोबरं, बदाम, लवंग, जे काही अष्टद्रव्य आहे, तुमचा रोजचा पूजनचा नियम असेल तर ते, पाणी गाळून पिण्यासाठी लागणारं कापड, हे सगळं आपण स्वतः घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर चांदीची फुलं किंवा चांदीचं छत्र, जर तुम्हाला तिथं पार्श्वनाथ बाबांच्या वरती तुम्हाला जर चढवायचं असेल, चंद्रप्रभू टोकावरती जर तुम्हाला चढवायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊन जा. आणि पूजेसाठी लागणारं पुस्तक. आता या सगळ्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट राहते, ती म्हणजे खाण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी. खाण्यासाठी तुम्हाला एक 2-3 दिवस तुम्ही ट्रेनमध्ये जाताय तर खायला नक्की गोष्टी लागतील. तर तुम्ही जाताना जे काही तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जे काही आवडतं ते एक सकाळ संध्याकाळचं जेवण. दुसऱ्या दिवशी मात्र तुम्ही आता कसा प्रवास करताय त्याच्यावरती डिपेंड्स आहे. जर तुम्ही धनबाद एक्सप्रेसनी जाताय तर ती ट्रेन कोल्हापूरमधून सुटते आणि संपूर्ण 50 तासांचा प्रवास त्या ट्रेनमध्ये करावा लागतो. थंडीमुळे ट्रेन लेट सुद्धा होऊ शकते, त्यामुळे आपल्या स्वतःचं जेवण स्वतः सोबत घेऊन जायचं आहे.
ज्या दिवशी जाता त्या दिवशीचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण जे असेल ते घेऊन जा. दुसऱ्या दिवशीसाठी तुम्हाला आहे तेच शेंगदाण्याच्या पोळ्या, सांज्याच्या पोळ्या किंवा शिऱ्याच्या पोळी, दुधातल्या चपाती, हे जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही नक्की घेऊन जा. वाळलं तुमच्याकडे काही लाडू, खाकरा, चिवडा, शंकरपाळी या गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ शकता. थेपले घेऊन जाऊ शकता. ते जे गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण तुम्हाला खरंच गरमच खायचंय तर ट्रेनमधून ऑर्डर करण्यापेक्षा मी तुम्हाला एक अरिहंत टिफिन सर्व्हिसेस म्हणून आहे, जे ट्रेनमध्ये आपल्याला संपूर्ण जैन जेवण डिलिव्हर करतात. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ते कुठे तुम्हाला जेवण पोहोच करू शकतात हे ते स्वतः तुम्हाला सांगतील. फक्त तुम्हाला तुमचा ट्रेन नंबर त्यांना सांगावा लागेल. तुम्ही जर बसनी वगैरे जात असाल, कोणत्या यात्री प्रवास जे घेऊन जातात एजंट्स, त्यांच्याकडून जात असाल तर तुम्हाला खाण्यापिण्याचा विचार करायची इतकी गरज नाही आहे. आणि या सगळ्या वाळल्या गोष्टी तुम्हाला घेऊन जाव्या लागतील. लहान मुलांना सोबत घेऊन जात आहे तर त्या सोबत घेऊन जात असताना काय काय गोष्टी घेऊन जाव्या लागतील याचा मी तुमच्यासाठी एक नक्की व्हिडिओ बनवीन. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही असता तर यामधील कोणकोणत्या गोष्टी अजून तुम्हाला घेऊन जाव्या असं वाटतंय, माझ्याकडून एखादी लहान मोठी गोष्ट चुकली असेल, राहिली असेल तर तुम्ही मला ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. अजूनही जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा. या सगळ्या गोष्टींची मी लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला पॅकिंग करताना हे असे छोटे छोटे पाउचेस जर तुम्ही केले तर तुम्हाला पॅकिंग करताना खूप सोपं जाईल आणि पटकन तुम्हाला गोष्टी हाताला लागतील. तुम्हाला मी हे बघा, आता हे मॉइश्चरायझर आहे, याची छोटीशी ट्यूब आहे. इतकी छोटी ट्यूब तुम्हाला फेससाठी बास होते. तर तुम्ही अशा छोट्या छोट्या ट्यूब्स, म्हणजे आता हा लिप बाम आहे, 8 दिवसासाठी इतकं खूप आहे. तेलाची बॉटल, लाईक इतके छोट्या छोट्या वस्तू जर तुम्ही घेऊन गेलात तर तुमचं सामान जास्त होणार नाही आणि ओझंही खूप जास्त होणार नाही. याची तुम्ही काळजी घ्या. चलो, तुमची तीर्थवंदना खूप छान होऊ देत अशी भगवंताचरणी प्रार्थना घेऊन मी तुमची रजा घेते. परत लवकरच भेटू. बाय. जय जिनेंद्र.